अंबादास दानवे यांनी प्रभू श्री रामचंद्र यांनाच पत्र लिहिलेलं आहे आणि ज्यांच्यावर खटला चालला ते कुठे आहेत असं त्यांनी विचारलंय। दानवेंकडून पत्राच्या माध्यमातून काल जो कार्यक्रम पार पडला या सोहळ्यावरती सुद्धा प्रश्न विचारण्यात आले आहेत। तर अंबादास दानवे यांनी हे जे पत्र लिहिलंय ते नेमकं काय आपण बघूयात। हा सोन्याचा दिवस हृदयामध्ये वास करणाऱ्यांनी आपल्या घरामध्ये प्रवेश केला। आपला देश या प्रवेशाची वाट पाहत होता आणि ही वाट काही कालपर्वापासून पाहिली गेली नाही तर साधारणतः 500 वर्षांपासून हा घोर मनाला लागून होता, ज्याला आज पूर्णविराम मिळतो आहे। 30 सप्टेंबर 2020 ला बाबरी प्रकरणाचा निवाडा विशेष न्यायालयाने दिला। तर यासह पत्राच्या विषयी बोलण्यासाठी अंबादास दानवे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अंबादासजी, थेट प्रभू श्री रामचंद्रांनाच पत्र लिहावं असं का वाटलंय तुम्हाला नेमकं? मला असं वाटलं कारण आता ज्या पद्धतीनं श्रीरामाच्या नावावर ज्या पद्धतीनं बाजारीकरण बऱ्याच लोकांनी केलेलं आहे, स्वतःला राम भक्त म्हणून घेण्यासाठी आटापिटा कोणते कोणते दाखले देत आहेत आणि खरं ज्यांनी कोणी हे राम मंदिर होण्यासाठी प्रयत्न केले असतील, सुरुवात केली असतील, ठिकठिकाणी संघर्षाला सामोरं गेलं असेल, हे लोक कुठे आहेत? म्हणजे झाड कोणी लावायचं आणि फळ कोणी खायचं असं एक माझ्या मनात प्रश्न होता आणि मग मी प्रभू श्रीरामालाच पत्र लिहावं असं मला वाटलं आणि मी लिहून टाकलं। प्रभू श्रीरामाचं मंदिर होणं महत्वाचं आहे आणि ते झालं हे आनंदाची बाब आहे। पण हे होत असताना ज्यांचं याच्यामध्ये शून्यापेक्षा खाली म्हणता येईल तर आकडा असेल तर तो असं असताना असे लोक ते स्वतःला राम भक्त दाखवण्याचा प्रयत्न करतात। जसं रामाचं मंदिर यांनीच बांधलं, जसं बाबरी ढाचा यांनीच पाडला, जसं बाबरी उद्ध्वस्त करण्याचं काम यांनीच केलं आणि आता खुशारक्या मारवण्याचं काम करतायत। याच्याशी मला वाटलं आता जाऊ दे, याला त्याला कशाला बोलायचं, प्रभू श्रीरामाला ते पत्र लिहून टाकावं, लिहिलं मी ते। अंबादासजी, या पत्रामध्ये तुम्ही वेगवेगळ्या मान्यवरांचा उल्लेख केलाय ज्यांनी एकूणच या लढ्यामध्ये ज्यांचं योगदान आहे त्यांचा तुम्ही उल्लेख केलाय। याच्यामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील, त्यांच्यासोबतच भाजपच्या सुद्धा काही नेत्यांचा उल्लेख आहे। उमा भारती असतील, विनय कटियार असतील, मुरली मनोहर जोशी, अशा सगळ्यांचा उल्लेख। यासोबतच प्रवीण तोगडिया हे सुद्धा एक महत्त्वाचं नाव, याचा सुद्धा उल्लेख तुम्ही केलेला दिसतोय। बरोबर आहे, कारण अशोकजी सिंगलांसोबत प्रवीणजी तोगडिया पण होते। विनय कटियार तर या सगळ्या आंदोलनाचे मोठे नेतृत्व करणारं व्यक्तिमत्व आहे, जे ज्यावेळेस विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख म्हणून बजरंग दलाचे प्रमुख म्हणून काम करत होते। आज त्यांची स्थिती काय आहे, त्यांना कोण विचारतंय? हे काय या लोकांनी केलंय का? आणि म्हणून त्यावेळेस जे ज्याला डेअरिंग म्हणता येईल, हिंमत म्हणता येईल, ती विनय कटियारांसारख्या लोकांनी दाखवलेली आहे, साध्वी ऋतुंबरा सारख्यांनी दाखवलेली आहे, आचार्य धर्मेंद्र सारख्यांनी दाखवलेले। कुठे आहेत हे लोक? आज दुसरेच लोक आहेत। बरं, हे लोक नाही याच्यातला काय भाग, हे लोक जिवंत आहेत, चांगले आहेत, यांना कोण विचारतात? यांना काय स्थान आहे तिथं या सगळ्या लढ्यामध्ये? फक्त लढा यांनी उभा केला, उभा नाही चालवला नाही लढला आणि आता हे लोक सगळे येऊन राम भक्तीचा मोठा आटापिटा करतात। अगदी दानवेजी, खूप खूप धन्यवाद, तुम्ही तुमची सविस्तरपणे प्रतिक्रिया दिलीत पुढारी न्यूज कडे यासाठी।